नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिसेंटलीच UNDPने मानव विकास निर्देशांक जाहीर केलेला आहे। मानव विकास अहवाल हा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा असतो। आयोग नेहमीच HDI वर प्रश्न विचारत असतो। मानव विकास अहवाल म्हणजेच काय? ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स। यावर आयोग वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारतो, जसं की भारताचा क्रमांक, जो रिसेंट वर्षाचा अहवाल आला असेल तर त्या वर्षीचा भारताचा क्रमांक, भारताचं स्थान काय आहे, त्याचप्रमाणे भारताचे जे शेजारील देश असतात त्यांच्या स्थानावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातं। पण हा जर सगळं आपण बघितलं, अशा प्रकारचे प्रश्न पूर्णपणे डेटा बेसिस विचारले जातात। त्याचबरोबर ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स कशा प्रकारे मोजला जातो, त्यामध्ये कोणकोणत्या आयामांचा, कोणकोणत्या घटकांचा विचार केला जातो ना, त्यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारतच। म्हणजे जर समजा आयोगाने मल्टीलाइनर्स प्रश्न विचारलं तर त्यामध्ये या आयामांचा विचार सुद्धा केला जातो। ओके, सो तुम्हाला एक ओव्हरऑल अभ्यास पूर्णपणे HDI चा करावाच लागेल। सो आपण या लेक्चरमध्ये HDI बद्दल एकदम डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत। जसं सुरुवातीचे देश कोणते आहेत, शेवटचा क्रमांक कोणत्या देशांना मिळालेला आहे, भारताचं स्थान कसं आहे, आणि त्याचप्रमाणे ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स कशा प्रकारे मोजला जातो ते सुद्धा आपण नीट समजून घेणार आहोत। ओके, आणि यावर्षीची जर आपण ह्यूमन डेव्हलपमेंटची रिपोर्ट बघितली तर यावर्षी भारताचा क्रमांक, भारताचं स्थान या इंडेक्सनुसार घसरलेलं आहे। भारताचं मागच्या वर्षीचं स्थान 129वं होतं आणि यावर्षी भारताला 131वं स्थान मिळालेलं आहे। आता ज्या वेळेला स्थान घसरतं तर काय आपण बघू शकतो, एक प्रकारे जे आयाम दिलेले आहेत किंवा जे घटक दिलेले आहेत, ज्या घटकांनुसार ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स मोजला जातो, तर त्या घटकांची योग्यरित्या पूर्तता झालेली नाहीये। त्यामुळेच काय होतं की हा जो क्रमांक आहे तो घसरतो। ओके, सो आता या लेक्चरची PDF तुम्हाला विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल। तसंच तुम्हाला ऑडिओ लेक्चर सुद्धा डाउनलोड करता येईल तिथून। त्याचप्रमाणे विजन स्टडीचं ॲप हे नक्कीच तुम्ही तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करून घ्या। विजन स्टडीच्या ॲपमध्ये भरपूर असं स्टडी मटेरियल आहे, PDF नोट्स आहेत, रोज प्रॅक्टिस टेस्ट कंडक्ट केल्या जातात, संडेला सुद्धा कंडक्ट केल्या जातात। त्या जास्तीत जास्त अटेंड करण्याचा प्रयत्न करा। आणि सध्या विजन स्टडीवर क्वेश्चन आन्सर रिव्हिजनचे नवीन कोर्सेस सुरू झालेले आहेत। जर तुम्हाला तुमची प्रॅक्टिस करायची असेल योग्य पद्धतीने तर नक्कीच या कोर्सेसना ॲडमिशन घेऊ शकता। ठीक आहे, सो आपण वळूया आपल्या टॉपिककडे। एकतर हा विषय सध्या चर्चेत काय, तर मानव विकास निर्देशांक रिसेंटलीच प्रसिद्ध झालेला आहे। एकूण 189 देशांचा हा अहवाल सादर केला गेला आणि त्यामध्ये भारताला 131वं स्थान मिळालेलं आहे। जसं सुरुवातीलाच लेक्चरच्या मी तुम्हाला सांगितले की मागच्या वर्षी म्हणजे 2019च्या रिपोर्टनुसार हे स्थान होतं 129वं, राईट। आणि इनफॅक्ट भारताला 2016मध्ये सुद्धा 131वं स्थान मिळालेलं, म्हणजे कुठे थोडी ग्रो होत होतं, आता परत हा क्रमांक खाली घसरलाय असं आपण म्हणू शकतो, राईट। आणि हा अहवाल कोणाकडून सादर केला जातो, तर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाकडून, म्हणजेच युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामकडून। आणि हा अहवाल कोणाकडून प्रकाशित केला जातो, तर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजेच UNDP कडून दरवर्षी हा जो अहवाल आहे तो प्रकाशित केला जातो। मग हा अहवाल कधीपासून प्रकाशित केला जातो, तर 1990 पासून। सर्वात पहिल्यांदा 1990 मध्ये आपल्या भारताचे नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन आणि त्याचबरोबर पाकिस्तानचे अर्थतज्ञ महबूब उल हक या दोघांनी मिळून सर्वात प्रथम ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स प्रकाशित केला होता। आणि तेव्हापासून UNDP दरवर्षी हा इंडेक्स प्रकाशित करते। मग आता जर आपण 1990 पासून एक कॅल्क्युलेशन केलं तर आत्तापर्यंत आत्ताचं 2020 हे 30वं वर्ष झालं। मग तुम्हाला आयोग मल्टीलाइनरमध्ये जर प्रश्न विचारला तर हे सुद्धा विचारू शकतं की 2020 हे कितव्यांदा ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्सचं रिपोर्ट आहे, ठीक आहे, किंवा UNDPने कितव्यांदा हा रिपोर्ट प्रकाशित केलेला आहे, तर किती वर्ष पूर्ण झालेली आहेत याला, 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत। ओके, आणि भारताचा आपण डेटा बघितला यावर्षीचा, तर भारत आहे 131व्या स्थानावर आणि 131व्या स्थानावर असून भारताची जी HDI व्हॅल्यू आहे किंवा पूर्ण आयामांची जी व्हॅल्यू आहे ती आहे 0.645। आता हे ना तुम्हाला लक्षातच ठेवायचं, हे सुद्धा विचारलं जातं। इनफॅक्ट आपण लेक्चरमध्ये जो एक पॉइंट बघणार आहोत ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स बद्दल, त्यावर नेहमीच प्रश्न विचारले जातात। आता इथे तुम्हाला ना बाजूला अजून काही घटक दिसतील
की ज्यांचे काही गुण देण्यात आलेले आहेत. मग हे गुण काय आहेत ना ते सुद्धा माहिती असलं पाहिजे. तर ज्या वेळेला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मोजला जातो, हे रँकिंग दिलं जातं, तर महत्त्वाच्या 3 आयामांचा विचार केला जातो. एक म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट बर्थ, ॲव्हरेज एज्युकेशन लेवल, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, GNP पर कॅपिटा म्हणजेच काय तर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट पर कॅपिटा. आता हे 3 आयाम म्हणजे कोणकोणते? जसं पहिलं आपण बघितलं ते म्हणजे निरोगी व दीर्घ जीवन म्हणजेच लॉंग अँड हेल्दी लाईफ. त्यानंतर ज्ञानाची सुगमता म्हणजेच नॉलेज, चांगले राहणीमान म्हणजे अ डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. मग यामध्ये सुद्धा काय केलं जातं की हे जे 3 आयाम आहेत ना त्यामध्ये सुद्धा अजून काही वेगळ्या वेगळ्या आयामांचा विचार केला जातो. त्यानुसार मग फायनल आयाम येतं. ओके, मग यामध्ये लॉंग अँड हेल्थी लाईफ म्हणजेच दीर्घ व निरोगी आयोगामध्ये कोणकोणत्या घटकांचा विचार केला जातो? तर ते म्हणजे जन्मावेळी सरासरी आयुर्मान. जन्मावेळी सरासरी आयुर्मान म्हणजेच लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट बर्थ. तर जन्मावेळचं जे सरासरी आयुर्मान आहे त्याचा विचार केला जातो. दीर्घ व निरोगी जीवनामध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी इंडेक्स, हे तुम्हाला थोडे काही फॉर्म्युलेज आहेत ते पण लक्षात ठेवू शकता. मग लाईफ एक्सपेक्टन्सी इंडेक्ससाठी कमाल आयुर्मान 85 आहे, किमान आयुर्मान 20 आहे. ओके, कमाल आयुर्मान काय आहे तर 85 आणि किमान आयुर्मान 20 आहे. मग त्याच्यानुसारच ना लाईफ एक्सपेक्टन्सी इंडेक्स काढला जातो. मग बघा आता इथे आपण तुम्हाला जो मघासचा मी एक डेटा दाखवला भारताचा, त्यानुसार लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट बर्थ इयर्समध्ये सांगितलं म्हणजे त्या वर्षीला राईट एक्सपेक्टन्सी ॲट बर्थ किती आहे तर 69.7. काय आहे तर 69.7. हे थोडंसं लक्षात ठेवा किती आहे 69.7. तर हा मोजला कसा जाईल? मग आता हा इंडेक्स लाईफ एक्सपेक्टन्सी इंडेक्स कसा मोजला जाईल? तर जी व्हॅल्यू आहे लाईफ एक्सपेक्टन्सीची ती किती आपण बघितली तर 69.7. त्याच्यातून किमान जी व्हॅल्यू आहे या आयामाची, किमान आयाम जे दिलेलं आहे ते मायनस करण्यात येईल. मग त्यानंतर जी कमाल आयुर्मान आहे ते त्यातून वजा केलं जाणार आहे किमान आयुर्मान. मग जी याची व्हॅल्यू येईल त्याला आपण काय म्हणणार आहोत तर लाईफ एक्सपेक्टन्सी इंडेक्स. ओके, अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा इंडेक्सेस मोजले जातात. जसं ज्ञानाची सुगमता, यामध्ये 2 गोष्टी कन्सिडर केल्या जातात. एक म्हणजे शालेय शिक्षणातील सरासरी वर्ष, म्हणजे पूर्ण शालेय शिक्षणातलं जे सरासरी वर्ष आहेत ते किती एज्युकेशन आहे, लोक कितव्या वर्षापर्यंत अभ्यास करतात किंवा शिक्षण घेतात याचं एक ॲव्हरेज काढलं जातं. मग त्यामध्ये 25 वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्यांमध्ये सरासरी शिक्षण काढलं जातं. ओके, त्यानंतर अपेक्षित शिक्षणाची वर्ष. अपेक्षित शिक्षणाची वर्ष म्हणजेच काय तर शाळेत पटनोंदणी म्हणजे जेवढे हजेरी असेल, जेवढे आपण म्हणू शकतो स्टुडंट्स असतील, आणि चालू शिक्षणाची पद्धत. मग आपल्याकडे शिक्षणाची कशी पद्धत आहे, कशा प्रकारे शिक्षण आहे आपल्याकडे, शिक्षण पद्धती आहे ते बघता शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांनी किती वर्ष शिक्षण घेणं अपेक्षित आहे. ओके, म्हणजे शाळेतल्या शिक्षणातील सरासरी वर्ष आणि किती वर्ष शिक्षण घेणं अपेक्षित आहे यांचं ॲव्हरेज काढलं जातं. ओके, मग आता इथे 2 आयाम आहेत ना, मग 2 आयामांचं मीन काढलं जातं. 2 आयाम आहेत म्हणून त्या दोघांचं ॲव्हरेज काढलं जातं. ठीक आहे, जसं MYSY म्हणजेच काय तर त्याचा अर्थ होतो एक्सपेक्टेड इयर ऑफ स्कूलिंग आणि मीन इयर ऑफ स्कूलिंग. ओके, एक्सपेक्टेड इयर ऑफ स्कूलिंग आणि मीन इयर ऑफ स्कूलिंग. तर या दोघांचं मीन काढून एज्युकेशन इंडेक्स काढला जातो. आता आपल्या भारतामध्ये हा किती आहे तर 12.2. त्यानंतर तिसरा आयाम आहे ते म्हणजे चांगले राहणीमान. चांगलं राहणीमान हे तिसरं घटक आहे. चांगलं राहणीमानाचं म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं तर ते येतं ते म्हणजे इन्कम इंडेक्स. आता या इन्कम इंडेक्समध्ये कोणत्या गोष्टींचं मेन्शन केलं जातं तर त्या देशाची राहणीमानाची ग्रॉस नॅशनल इंडेक्स जो असतो त्या ग्रॉस नॅशनल इंडेक्सनुसार पर्चेसिंग पॉवर पॅरिटी म्हणजेच PPP पर्चेसिंग पॉवर पॅरिटी कॅल्क्युलेट केली जाते. आणि सध्या अजून तरी ही पर्चेसिंग पॉवर पॅरिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी 2005 हे वर्ष बेस इयर म्हणजेच पायाभूत वर्ष मानलं जातं. मग 2005ला पायाभूत वर्ष मानून त्यानुसार मग GNP पर कॅपिटा काढलं जातं. आणि मग येतं त्याचं जेव्हा आपण मीन काढू किंवा त्याचं जर ॲव्हरेज काढू तर इन्कम इंडेक्स येणार आहे. ठीक आहे, मग या 3ही आयामांचा जेव्हा आपण अभ्यास करून आणि हे 3ही आयाम येतील तेव्हा यांचं भूमितीय मध्य काढला जातो. ओके, भूमितीय मध्य, आता इथे 3 आयाम आहेत, मग या
तिघांचं जसं आपण बघितलं, पहिलंच आहे ते म्हणजे काय, लाईफ एक्सपेक्टन्सी, त्यानंतर एव्हरेज एज्युकेशन आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, या तिघांचं क्यूब रूट काढला जातो. 3 घटक आहेत की नाही याच्यात, मग याचा भूमितीय मध्य म्हणजेच क्यूब रूट काढला जातो आणि तेच येतं ते म्हणजे आपलं ह्युमन डेव्हलपमेंट व्हॅल्यू. तर ह्युमन डेव्हलपमेंट व्हॅल्यू आपल्या भारताची काय आहे, 0.645. ओके, तर आता या तीनही आयामांचं निर्देशांकाचं आपण एकमेव सूत्र जर आपण बघितलं तर ते तर म्हणजे आयाम निर्देशांक प्रत्यक्ष मूल्यामधून किमान मूल्य मायनस करायचं, कमान मूल्यामधून किमान मूल्य मायनस करायचं छेदामध्ये. ठीक आहे, तर असं हा एक सूत्र तयार होतं. राईट. सो आता आपण तीनही घटक कशा प्रकारे मोजले जातात ते आपण बघितलेलं आहे. भारताची काय स्थिती आहे ती सुद्धा आपण बघितलेली आहे. त्याचप्रमाणे सुरुवातीचे देश म्हणजे स्टॉपला कोणते देश आहेत, तर हे असे 10 कंट्रीज तुम्हाला इथे दिसतील आणि पहिल्या स्थानावर आहे ते म्हणजे नॉर्वे, दुसऱ्या स्थानावर आहे ते म्हणजे आयर्लंड, थर्ड आणि दुसऱ्या स्थानावर दोघे आहेत बघा, आयर्लंड आणि स्वित्झर्लंड, कारण की दोघांच्या व्हॅल्यूज सेम आहेत. त्यानंतर फोर्थ स्थानावर आहे ते म्हणजे हाँगकाँग. ओके, त्यानंतर सर्वात शेवटचा क्रमांक मिळालेले देश कोणते आहेत, 189व्या स्थानावर आहे नायजर. आता हा एक आफ्रिकन कंट्री आहे. त्यानंतर 188व्या स्थानावर सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक. बघा आता हे जे सर्वात शेवटच्या स्थानावर आहे त्यांची HDI व्हॅल्यू काय आहे आणि त्याचप्रमाणे जे फर्स्ट स्थानावर आहे त्यांची HDI व्हॅल्यू काय. आता या HDI व्हॅल्यूवरूनच समजतं की हा देश कसा आहे, विकसित, मध्यम विकसित, जसं तुम्ही हा आता इथे टेबल बघू शकता. मग HDI जे आहे ना ते 0 ते 1 मध्ये मोजले जातं, म्हणजे 0 ते 1 याच्या दरम्यान हा इंडेक्स असतो, म्हणजे ही व्हॅल्यू असते. 0 म्हणजे शून्याचा अर्थ असा होतो की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे तो एकदम खराब आहे किंवा एकदम अविकसित देश आहे असं म्हणू शकता. आणि जर 1 असेल तर एकदम विकसित देश किंवा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स एकदम चांगला आहे असं म्हणू शकता. तर परीक्षेला इथे विचारलं गेलंच की जे गुण दिले जातात तर ती व्हॅल्यू कशाच्या दरम्यान असते, 0 ते 1च्या दरम्यान. मग आता या टेबलमध्ये तुम्हाला दिसेलच, जर 0.800 पेक्षा जास्त व्हॅल्यू असेल ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सची तर अतिउच्च विकसित देश आहे. त्यानंतर 0.700 ते 0.799 असेल तर उच्च विकसित देश. त्यानंतर 0.550 ते 0.699 असेल तर मध्यम विकसित देश. आपला भारत मध्यम विकसित देशामध्ये येतोय की नाही, 0.645 आणि 0.550 पेक्षा खूप कमी असेल ही व्हॅल्यू तर अल्प विकसित देश असं येतं. ओके, तर हे सुद्धा काही लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे परीक्षेला जर तुम्हाला विचारलं गेलं तर ब्रिक्स देशांबद्दल सुद्धा विचारलं जाऊ शकतं आणि त्याचप्रमाणे आपले जे शेजारील देश आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा विचारलं जाऊ शकतं. ब्रिक्स म्हणजेच काय तर ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. मग आता इथे ब्राझील 84व्या स्थानावर आहे, चीन 85व्या स्थानावर आहे, रशिया 52व्या स्थानावर, साऊथ आफ्रिका 114व्या. त्याचप्रमाणे शेजारच्या देशांमध्ये पाकिस्तान 154व्या स्थानावर आहे, ऑलमोस्ट खूपच लांब आहे आपण म्हणू शकतो. अफगाणिस्तान 1969व्या, श्रीलंका, त्याचप्रमाणे भूटान, मालदीव यांचं स्थान चांगलं आहे भारतापेक्षा. जसं मालदीव 95व, भूटानचं 129व, श्रीलंका 72व्या स्थानावर आहे, नेपाळ 142व्या स्थानावर आहे आणि बांगलादेश भारताच्या अगदी जवळच आहे 133व्या स्थानावर आहे. ओके, सो आता आपण लेक्चरमध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सबद्दल एकदम डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. कशा प्रकारे हा इंडेक्स मोजला जातो त्याचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. इनफॅक्ट काही दिवसांपूर्वीच आपण ग्लोबल हंगर इंडेक्सचा सुद्धा अभ्यास घेतलेला, त्याचं लेक्चर मीच घेतलं होतं. मग ग्लोबल हंगर इंडेक्स कोणाद्वारे प्रकाशित केला जातो ना ते मला कमेंटमध्ये सांगा, कारण की हे जे दोन्ही इंडेक्सेस आहेत ते परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे असतात. ओके, सो आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.